हाय फ्रेंड्स, तर नवीन ब्लॉग मध्ये परत एक वेळेस स्वागत आहे तुमचं. आणि मी ब्लॉग किती वाजेला स्टार्ट करते माहिती तुम्हाला? तर तिकडे बघा तुम्ही, 11 वाजेला. किती? 11 वाजेला फक्त 5 मिनिटं बाकी आहेत. आणि हे मॉर्निंगच्या 11 नाही बरं का. हे बघा साहेब घरी आले. संध्याकाळचे नाईटचे टाइमचा 11 वाजेचा टायमिंग आहे. आणि मी ना आल्याबरोबरच एवढी खुश झाली ना, कारण की जेवणाचे आयटम बघितले का तुम्ही? वाव, एक नंबर. हे आळूचे पाने असतात ना, त्याची भजी आहे, कुसमुर, आणि हे इकडे भाकर, त्याच्यानंतर कढी तिकडे बनवली आहे त्यांनी. मला दाखवते. हे जेवण मी किती 3-4 दिवसापासून खाण्याची इच्छा होत होती, आणि फायनली आज ते जेवण आलेलं वगैरे खुश झाली बघूनच. आई थँक्यू. कढी भाकर बनवली तुम्ही? दोन वेळा गेली खाली, ताकच भेटत नव्हते. अरे बापरे, कुठून आणलं तिकडनं? हो, छान आहे, पण बघूनच खुश झालं. आता खा बाबा पहिले. यांना पण आवडते ना कढी भाकर? कढी भाकर खूप आवडते मला. खूप ना, भरपूर. कधीपासून? मग भात आवडतो तुम्हाला? हो. नाही बाबा, मला तर कढी भाकर आवडते. बघूनच एवढी खुश झाली ना मी आल्यावर. पप्पा पण होतील बघ तुम्ही. खा ना मग. हा, मी तर खाणारच आहे. बस ना. आता पप्पा येतील ना. पप्पा बैठकीला गेलेत ना, पप्पा पण येणार त्याच आता. मी दरवाजा उघडून ठेवते. भेटले असते पप्पा आपल्या रस्त्यात. अजून पण नाही आले. तुम्ही चेंज करा ना मग आता. हा, पप्पा तर तेवढा चेंज करा, मग जेवायला बसायचं काम राहील ना. हो चालेल. मी ताट बनवू का थांबू अजून? बनवू? ठीक आहे. फ्रेंड्स, व्ह्यू बघितले का? व्ह्यू 15 मिलियन व्ह्यू 24 hours. वाव, बघा ब्लॉग बघा किती व्हायरल झाला आपला ब्लॉग. 15 मिलियन? हो, हे बघा ना, 15 मिलियन व्ह्यू 24 तासात. जेवण बघितलं का पप्पा तुम्ही आज? भजी. हा, कढी भाकर आहे. भात नाही, बाजरीच्या भाकरी. हो, मजा आहे माझ. नाही, माझ्या आवडीचं आहे ते. सांगत होते, कढी सांगितली. हा, मला पाहिजे होती. चांगलं. मजा आली. मॅडमची आज इच्छा होती कढी खाण्याची, जी आज पूर्ण झालेली. कढी भाकर. कशाची भाकर? बाजरीची. तुला कशाची खायची? बाजरीची छान लागते. माझा कालच सकाळी प्लॅन होता सांगायचा. कढी ताकची, दहीची नाही. हा, दहीची नाही आहे, ताकची. दहीची पण असते. दोन्ही पण. दही कढीशी म्हटलं कढी पाहिजे फक्त. ताकची असो किंवा दहीची असो, फरक एवढा पडतो. दहीची थोडी घट्ट येते, ताकची थोडी पातळ येते. पण छान चव दोघांची पण तशीच लागते सेम. हा ना, रडायला लागला होता पोरगा. सर्व फुगे फोडले भेटायचे. मजा आली होती. ही ताई अजून एक रडायला लागली. फुगा भेटला नाही. फुगा नाही, तिला काहीतरी नमनचा धक्का लागला होता बहुतेक, फुगे फोडत असताना, म्हणून ती रडत होती. राजूची मुलगी आहे ना? हा, हिंदी बोलतात ते. काय होतं कोणाच्या?
तर बसायचं आपण आता याच्यामध्ये कसं होईल माहिती का, कढी पकोडे. बरेच लोक, गुजराती लोक, मारवाडी लोक खातात ना बहुतेक काय कढी पकोडे. कढी पकोडे. असं ऐकलंय मी बहुतेक. खातात. हा ना, कोणीतरी खातं वाटतं बहुतेक. बरोबर. आमचं पकोडे काही कढीचे इंटेन्शन नाहीयेत. ते बरेच दिवसापासून आळूचे पानं होते. मस्त आहे, पण कॉम्बिनेशन चांगलं आहे. कॉम्बिनेशन छान आहे. याच्यासोबत आहे ना अजून मिरचीची भाजी असते ना, फक्त मिरचीची भाजी, शेंगदाण्याचं कूट बनवतो ते टाकून आपण, हिरव्या मिरचीची भाजी, ती पण छान लागते. अच्छा. तुम्ही नाही केलंय ना गावठी जेवण कालामुडून? मग नाही, तुम्हाला कोवळ्या भाज्या आवडतात, चपाती आवडते, मला असं आवडतं कालामुडून पाहिजे, पातळ पातळ. अच्छा. आणि तुम्हाला असं पाहिजे, हात पण नको भरायला. सुकट सुकट, म्हणजे इथून भरले तरी चालतील, पोट भरायला पाहिजे पहिले. नाही, चिकन मटन जर असं चालतं ना मला. हा, चिकन मटन नॉनव्हेजचं चालतं, पण बाकीचे असे डब्बा असो काही असो तर सुकट भाज्या जास्त आवडतात ना, बिना रसाच्या. पण यांच्यात जे पोट भरतं ना, ते त्यांच्यात नाही भरत सुकट भाज्यांमध्ये. अच्छा. याच्यात असं थोडंफार पण असेल, पण रस्सा असेल ना काला म्हणून जेवण केलं ना तर भारी वाटतं. आणि मला आता काय झालंय माहिती का, असंच जेवण द्या पातळ. चला बाबा बसा, जेवण करा. जेवायला बसा. चलो या बसा. कोणता कोणाचा होता आता कन्फ्युज झालं माझं. तुझं हात आईचा आहे, आपलं कोणतं होतं दोघांपैकी? खोलून दे, आताच खोलून दे. चला मित्रांनो, आपण बसूया आता जेवायला. फ्रेंड्स, तर इतकं मस्त भारी जेवण झालंय ना, पोटभर दाबून 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 दाबून. इकडे बघा, कोरा ताट, आणि हे राऊंडचं अजून चालूच आहे. बाकीची पब्लिक गायब, जेवण करून फिरायला पण, आणि आमचं चाललंय अजून. झालं माझं पण. हा झालंय. तर मस्त पोटभर जेवण झालं, छान. तुला कढी भाकर आधीपासून आवडते, म्हणजे मम्मीच्या घरी 15 दिवसात 20 दिवसात बनत असते. इकडे नाही बनवत एवढे, कारण बहुतेक कुणाला आवडत नसेल एवढं. रावला नाही आवडत, पण मला आवडते. आवडते, खाऊ शकतो ना. मग दर 15 दिवसांनी बनते. रोज बनवतो. नाही नाही, रोज रोज कंटाळणार बाबा. रोज बनवतो. नाही, रोज बनवतो. हे तर मुद्दामून झालं मग. मोबाईलची बॅटरी पण संपली. दुपारी पण व्हिडिओ एडिट करत बसलेली, चार्जिंगला वेळ भेटला नाही, थोडंसंच गेलेली काहीतरी. आता जवळजवळ संपलं. बरंच, म्हणजे बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार 4 दिवस गॅप पडलाय. तर गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार 4 दिवस गॅप पडलाय. नेक्स्ट ब्लॉग कधी? उद्या लगेच. गॅप नाही बाबा, आता गॅप नाही. काय आहे, गॅपमुळे काय होतं, जो रीच यायला सुरुवात होते ना, परत डाऊनला चालले जाते. एवढी सगळी मेहनतला पाणी फिरतं ना, व्ह्यूज डाऊन जातात, रीच येत नाही, वॉच टाइम मध्ये होत नाही प्रॉपर व्यवस्थित. बरोबर. तर आता ब्लॉग कंटिन्यू राहील. मध्ये मध्ये तब्येत खराब होऊन जाते माझी, काय करतात. फ्रेंड्स, आता जेवण जस्ट झालं, भांडी वगैरे घासली, आई पप्पा त्यांचं पण चालून झालेलं आहे, आणि मीच बाकी. राहून ते काही चालत नाहीये, त्यांचं काम चाललंय थोडंसं बिलिंग वगैरे करायचं. तर म्हटलं मी इथे इथे चालवून घेते, राहू पण सोबत नाहीये. आणि खाली जायचं म्हटलं ना तर थंडी पण खूप आहे इथे. थोडी थंडी कमी लागते, कारण की थोडं पॅक वाटतं. तर इथल्या इथे चालते थोडं 5-10 मिनटं, त्याच्यानंतर मग परत झोपेल, कारण की 12 वाजण्यात आलेत. खाली जाण्यात अर्थ नाही, खाली पण लोक नसतील आता, मोजके थोडेफार लोक काही असतील, बाकीचे नसतील. तर थोडं चालायचं आणि परत झोपायचं. तर मी तुम्हाला बॅकचं थोडंसं व्ह्यू दाखवते इथल्या बिल्डिंगचा. हे बघा वरूनच, तर हे आहे
इथलं खाली कोणीच दिसत नाही, कोणीच नाही. बरेच लोक झोपले पण. जेवढं लवकर कोणी झोपत नाही, पण ॲटलिस्ट घरात थंडीचे दिवस आहेत ना, म्हणून. हे बघा, चला आपण पण थोडं फास्ट राऊंड मारून घेऊ आणि झोपून जाऊ लवकर. सकाळी अजून उठायचंय. थंडीचे दिवस आहेत यार, उठायचं पण जीव होत नाही. असं वाटतं की झोपूनच राहू. चला तर मग भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला? शॉर्ट आणि छोटासा घेतलाय, पण आवडेल असं ब्लॉग घेतलेला आहे. तर उद्या तुम्हाला हे एक इम्पॉर्टंट गोष्ट सांगणार आहे मी. तर उद्याचा पण ब्लॉग तुम्ही बघा. आणि हा ब्लॉग तर आता उद्याच अपलोड होईल. तोही तुम्हाला कसं वाटला सांगा. चला तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आवडला असेल ब्लॉग तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. बेल आयकॉनला पण क्लिक करा. याचं रिझन काय, बरेच जणांना आहे ना नोटिफिकेशन पडत नाही. तर बऱ्याच जणांना असं वाटतं की हां, म्हणजे बरेच लोक यूट्यूबला जाऊन बघत नाही. नोटिफिकेशन पडलं की लगेच कळतं हां आता व्हिडिओ आलेला आहे आपल्याला. तर मग त्या हिशोबाने तरी बघतात. नाही तर बाकी लोक काय असतात की हां ब्लॉग येत नाही असं मला येतात व्हॉट्सअपला मेसेज वगैरे. तर म्हणून सांगते. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.